हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे YouTube लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क 97 62 45 96 98। नमस्कार, मी निलेश जगताप, हिंदवी न्यूज चॅनलमध्ये सर्व स्वागत आहे। हे नावरे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या ठिकाणी जाहीर सभा झालेली। असंख्य शिरूर हवेली मतदारसंघातील कानाकोपऱ्यातील गावखेड्यातील तरुण वर्ग, महिला वर्ग अति मोठ्या संख्येने या सभेला आलेले आहेत। या ठिकाणी सणेसवाडी नगरीचे माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वर्गीय बाबूराव पाचन यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम यांनी केले। त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगसान आपण या संदर्भात, आजच्या सभेबद्दल आपण काय सांगसान। नमस्कार, मी बाबासाहेब चंद्रराव दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश। आजच्या या सभेचं वातावरण पाहता की हा कार्यकर्त्यापेक्षा मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक, आम्ही ज्या ठिकाणी शिरूर हवेलीमध्ये फिरत असतो तर त्या ठिकाणी ही कार्यकर्त्यापेक्षा मतदारांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे। आणि विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांनी केलेली याची गुंडशाही आणि कारखाना बंदी, तर त्या संदर्भामध्ये हा पब्लिकचा प्रचंड प्रतिशोध आणि माऊलींनी केलेली जे पुण्याची कामं असेल, उज्जैन यात्रा असेल, पैलवानी क्षेत्रामध्ये असताना त्यांनी अनेक तरुणांना, महिलांना कारखान्याच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल सगळ्या गोष्टी करत असताना हा मिळालेला प्रतिसाद आजच हा माऊली आबा कटके यांचा हा विजय आहे। आणि स्वर्गीय बाबूराव पाचरणे साहेबांचं हे जे स्वप्न आहे ते स्वप्न हे मतदार आज पूर्ण करून माऊली आबा कटके यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहे। आपण या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सहमती या ठिकाणी आता सभा ऐकून घरी चालले। अजितदादांनी कोणकोणते मुद्दे, प्रभावी मुद्दे असे मांडलेले काय सांगता? अजितदादांनी कोणते मुद्दे प्रभावी मांडलेले? अजितदादांनी कारखान्याविषयीचा हा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे। आणि लाईट बिल असेल, लाडकी बहीण योजना असेल, हे चालू ठेवण्याचा त्यांनी सांगितलं। जे 7 HP ची जे पॉवर हाऊस शेतकऱ्यांना दिलेली तर ती 10 HP करण्याचा सुद्धा दादांनी सांगितलेलं। रोजगारी या ठिकाणी करडे या ठिकाणी MIDC मध्ये जे रोजगारी कारखानदारी होत आहे त्या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी दादांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि कारखान्याचे जे आहे माननीय अमितभाई शाह यांच्याशी बसून तर कारखाना चालू करण्याचं त्यांनी आपल्याला शेतकरी बांधवांना आश्वासन दिलेलं आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून बाबूराव पाचरण्याची आपल्याला आठवण येते का? हम खंदे समोर बाबूराव पाचरण्याची आठवण प्रत्येक क्षणाला या ठिकाणी येते। आणि हे या ठिकाणी हा सर्व मतदार जो आहे हा प्रत्येक बाबूराव पाचरणे यांच्या रूपामध्ये या ठिकाणी या शिरूर हवेलीमध्ये अवतरलेला आहे। आणि सर्व प्रत्येक मतदारांचं एक स्वप्न आहे की बाबूराव पाचरणे साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करून माऊलींना आशीर्वाद दिल्याशिवाय ही जनता, हे मतदार गप्प बसणार नाही। तर सन्माननीय बाबासाहेब दरेकर होते, सणेसवाडी नगरी